यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। जळगाव जिल्ह्यामध्ये महायुतीत दोस्तीत कुस्ती रंगणार हे आता जवळपास निश्चित झालंय, कारण पाचोरा भडगाव नगरपालिकेमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा थेट सामना रंगणार असल्याचं स्पष्ट झालंय। काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी पाचोऱ्यामध्ये निर्धार मेळावा घेऊन निवडणुकीचं रणशिंग फुंकलं होतं। यावेळी त्यांनी भाजपवरही टीका केली होती। त्यानंतर आता भाजपनं भव्य परिवर्तन मेळावा घेऊन शिवसेनेला उत्तर दिलंय। राज्यात नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यात। रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी महिला आरक्षण पडलंय, तर मग हे नगराध्यक्ष पद आपणाला मिळावं यासाठी शिंदेच्या शिवसेनेकडून तब्बल 5 महिला इच्छुक आहेत आणि त्यामुळे नगराध्यक्ष पद द्यायचं कुणाला, ते देताना नेमके निकष काय लावायचे, एखाद्याला डावलल्यास होणारी नाराजी यासारखे प्रश्न शिवसेनेसमोर उभे ठाकलेत। इच्छुक महिला उमेदवारांनी यापूर्वीच जोरदार फिल्डिंग लावली आहे आणि तसंच मतदारांमध्ये जाऊन कशा पद्धतीने आपणच योग्य उमेदवार आहोत हे सांगण्यासही सुरुवात केली आहे। एसटीच्या ताफ्यामध्ये लवकरच नवीन बसेस येण्याची शक्यता आहे। एसटी महामंडळाच्या आगामी 3000 रेडी बिल्ट 3x2 बसच्या टेंडरचे वित्तीय निकाल जाहीर झाले। यामध्ये टाटा मोटर्सनं सर्वात कमी किंमत लावून L1 बिडर म्हणून आघाडी घेतली आहे। लवकरच या नवीन बसेस एसटीच्या ताफ्यामध्ये दाखल होतील। यापैकी 2100 बसेस हे टाटाकडून घेण्यात येतील, तर सेकंड लोवेस्ट बिडर असणाऱ्या अशोक लेलँड या कंपनीनं देखील टाटा मोटर्स सोबत रेट मॅच करण्याची तयारी दाखवल्यामुळे त्यांच्याकडून उर्वरित बसेस मागवण्यात येतील। नागपूर जिल्ह्यामधल्या पारशिवनी तालुक्यामधल्या भागी महारी तलावामध्ये 2 तरुणांचा बुडून मृत्यू झालाय। 6 मित्रांसह फिरायला गेले असताना पोहण्यासाठी पाण्यात उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे बुडाले। अविनाश आनंद आणि संकल्प मालवे असं मृत मुलांची नावं आहेत। नवी मुंबईतल्या खारघर सेक्टर 36 मधील अधिराज टॉवरला आग लागली आहे। 51व्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे। आग लागल्यानं घराचं मोठं नुकसान झालंय। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। अमरावतीत तृतीयपंथीयांच्या 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे। हातात तलवारी घेऊन दोन्ही गट आमने सामने आल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं। अमरावतीमधल्या बजरंग टेकडी परिसरामध्ये ही घटना घडली आहे। दरम्यान हाणामारीच्या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून दोन्ही गटांच्या विरोधातील तक्रारीवरून पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालाय। शिल्लक कारणावरून कौटुंबिक वाद रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळालंय। नातेवाईकांच्या 2 गटात तुंबळ हाणामारी झाली। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। नांदेडच्या कंधार तालुक्यामधल्या बासोटी गावातील ही घटना आहे। घराचं गेट बसवण्याच्या कारणावरून 2 कुटुंबांमध्ये हा वाद झालाय। लातूरमध्ये पैशांच्या वादातून एकावर तलवारीनं हल्ला झालाय। व्याजासह पैसे परत करूनही अतिरिक्त व्याजाची मागणी पूर्ण न केल्यानं 4 तरुणांनी एकावर तलवार आणि काठी आणि दगडांनी हल्ला केलाय। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय। शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाईक चौकामध्ये ही घटना घडली आहे। जखमी तरुणावर लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर लगेचच परत पाहत राहा एबीपी माझा।